छानसं आवरलं होतं तिचं आणि माझं. बघा किती गोड दिसती दोन गोंड्यामध्ये. आम्ही गेलो होतो डीमार्टला किराणा घेण्यासाठी. ट्रॉलीमध्ये छान बसून दिलं तिला. आज डीमार्टमध्ये गर्दी खूप कमी होती. एकतर पाडवा होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुपारच्या टायमिंगला आलेलो होतो. तिच्यासाठी वॉटर बॉटल घ्यायची होती, पण तिला हीच वॉटर बॉटल खूप आवडली होती मिकी माऊसची. तिचे पप्पा म्हणत होते याला लॉक हे चेंज करून घेऊ आपण, पण ती काही द्यायला तयार होत नव्हती. शेवटी फायनली चेंज करून घेतली आणि तिला जिथपर्यंत हात पुरत होता तिथपर्यंत सगळ्याच वस्तू तिला ओढायच्या होत्या. प्रत्येक वस्तूला हात लावून बघायचं होतं आणि घ्यायचं होतं. तिचे पप्पा शूज घेत होते तेव्हा म्हटलं तिच्यासाठी हेअरबँड वगैरे घेऊ. तिला हेअरबँड घेतले. पप्पा मात्र ऑनलाईन चेक करत होते प्राईस, तेव्हा मात्र मॅडम मला भॉ करत होत्या. त्यानंतर तिच्यासाठी छानसे टेडी बियर बघत होतो. हे दोन नाही पण हा छोटासा घेतला. त्यानंतर बिलिंग वगैरे केलं. तिथून निघालो. गाडीमध्ये सगळा किराणा वगैरे भरला, पण पॉपकॉर्न मात्र आम्हाला गाडीमध्येच खायचं होतं. आणि तोंड बघा कसं करून ठेवलं आहे. पॉपकॉर्न वगैरे खात मस्त घरी आली. घरी येऊन परत आवरलं आणि आम्हाला परत जायचं होतं भाजीपाला आणण्यासाठी. तसा तर मागच्या आठवड्यामध्ये खूप सारा भाजीपाला आणलेला होता, पण म्हटलं थोडाफार जो संपलेला आहे तो घेऊन येऊ. आता सीझन तर संपत आलेलं आहे. सीझन संपायचे शेवट म्हटलं परत एकदा गाजर आणू आणि छान गाजराचा हलवा बनवू. तिथून आलो. त्यानंतर येताना मात्र आमच्यात दळण आणायचं बाकी होतं, सो गिरणीमध्ये गेलो. तिथून पीठ वगैरे घेतलं. त्यानंतर पाणीपुरी खायला गेलो. तिथं मॅडमने मस्त पुरी खाल्ली. तिथून परत आवरून आम्ही गेलो होतो गोदाकाठावरती. पहिल्यांदा तर खंडोबाच्या मंदिरात गेलो होतो दर्शनासाठी आणि तिथं भजन चालू होतं. त्या तालावरती ती डान्स करत होती. त्यानंतर मात्र गेलो होतो गोदाकाठावर. त्या दुसऱ्या बाजूला ते छान अशी गुढी उभारलेली होती आणि अहिल्यादेवी होळकरांची छान अशी रांगोळी काढली होती. जवळजवळ 20 फुटावरती रांगोळी होती आणि खूप सुंदर होती. तिला बघायला पण खूप जास्त गर्दी होती. त्यात मेन अट्रॅक्टिव्ह तर हे शिवलिंगच होतं. ते मेन आकर्षण होतं ते ठेवलेलं. त्यानंतर मात्र घरी यायला खूप उशीर झाला होता. घरी येऊन छान असा पुलाव बनवला. आईस्क्रीम आणली. तिघांनी मिळून आईस्क्रीम खाल्ली. त्यातल्या त्यात तिला सेपरेट आईस्क्रीम पाहिजे होती. आजकाल आईस्क्रीम खायची कुणाला काही सांगावं लागत नाही. असं